कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये जेव्हा अन्नपूर्णा आजी खाली पडते, कारण ह्या कामिनीने आता चक्कर आणून बिचाऱ्या अन्नपूर्णा आजीला खाली पाडलेलं असतं, तेव्हा राजन पाहतो आणि त्या क्षणी आई असे धावतच ओरडतच जातो, आणि आई तुला काय झालं, आणि रडतच मात्र तो पार्वतीला जोरात आवाज देतो, लवकर सगळ्यांना बाहेर बोलवतो। त्यानंतर आता इकडे अनिका ही रागिनीला म्हणत असते की ती नयनतारा तिची आरती ओवाळणार आहे का, तेव्हा रागिनी म्हणते की अनिका तू काय इतकी चिडचिड करतेस। अनिका म्हणते की तुला माहिती नाही की ती कमळी कशी आहे म्हणून, फक्त मला माहिती आहे। त्यावरती रागिनी म्हणते की मला एक गोष्ट सांग, किती काही झालं तरी ती कमळी टॉप करणार आहे का, नाही ना, मग कशाला इतकी काळजी करते। अनिका म्हणते की अगं मॉम तुला कळतच नाही, कमळी मात्र काळी जादू ब्लॅक मॅजिक करू शकते, काही पण करू शकते। त्यावरती आता रागिनी म्हणते की हे बघ, असं ब्लॅक मॅजिक वगैरे काही नसतं, तिला डोक्यावर घेऊन बसलेली आहेस, कळलं तुला। त्यावरती अनिका म्हणते तुला कळत नाही, तुला माहिती नाही की ती दिसते तशी नाही, हे बघ जोपर्यंत तुझी ग्रॅनी आजी आहे तोपर्यंत तुला टेन्शन घ्यायचंच नाही, तुला कळतच नाही। आणि तेवढ्यात रागिनीचा फोन येतोय आणि 100 वर्ष आयुष्य आहे आई तुझंच नाव घेतो होतो आणि तुझा फोन आलो। तेव्हा कामिनी म्हणते की हो का, 100 वर्ष, आणि हे बघ गुड न्यूज आहे, ऐकून घे। तेव्हा रागिनी विचारते की गुड न्यूज, आणि कसली गुड न्यूज आहे। म्हातारी मात्र पाणी अंथाने पडली, हे ऐकल्यानंतर आता रागिनीला फारच आनंद होतो। रागिनी जोरात किंचाळते आणि म्हणते की काय, ती म्हातारी पडली म्हणजे ती आता त्या थैड्यासारखी व्हीलचेअर वर जाणार आहे का। तेव्हा आता कामिनी म्हणते की हो बहुतेक तेच वाटतं, काय माहिती सांगता सुद्धा येत नाही। आणि का तर खुश होत आता फोन हातामध्ये घेते आणि म्हणते की ग्रॅनी आजी हो मी बोलते, आणि काय गो म्हातारी पडली म्हणजे ती काही मेली की काय आता। तेव्हा कामिनी म्हणते की हे बघ ती अजून त्या वाटेवर गेलेली नाही, असं वाटतं की नक्की ती ढगात जाईल म्हणून। रागिनीला फारच आनंद होतो, ती खुश होत म्हणते की म्हणजे त्या म्हातारीचं व्रत पूर्ण होणार नाही आई। त्या दोघींना इतका आनंद होतो, दोघी एकमेकींच्या हातामध्ये हाताला टाळी देतात। आता अनिका आणि रागिनी इतक्या मोठमोठ्याने हसत आहे, तर बंड्यांचं सगळं काही बोलणं ऐकतो। रागिनी म्हणते की ओ गॉड आय एम सो हॅपी। नंतर इकडे आता अन्नपूर्णा आजीला आतमध्ये आणलं जातं। राजन डॉक्टरांना फोन करत असतो। कामिनी म्हणते अरे फॅमिली डॉक्टरांना फोन करतोस का, ते तर सुट्टीवर आहेत, आजोबा सुद्धा तेथेच आहेत। तेव्हा राजन म्हणतो की दुसरा कोणता तरी डॉक्टर बघावं लागेल। कामिनी म्हणते की अरे बघावं नाही, घेऊन ये, आणावं लागेल। तेव्हा राजन हो हो करत डॉक्टरांना फोन लावत असतो। त्याला अन्नपूर्णा आजीची काळजी लागते, टेन्शन आलेलं असतं, आणि बाबा मात्र काळजीमध्ये बसलेले आहे। कामिनी मात्र आजोबांकडे पाहते, आजोबा तिच्याकडे रागाने बघतात। तेव्हा कामिनी राजनला म्हणते की हे बघ डॉक्टर येणं खूप गरजेचं आहे, तू जा बरं लवकरात लवकर। मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला माहिती आहे की तुमच्या लोकांचा माझ्यावर विश्वास नाही म्हणून, परंतु हे बघ राजन मी काय करणार होते, तू जा आणि डॉक्टरांना बोलावून घेऊन ये। हे बघ आत्ताच आठवलं की ते डॉक्टर चतुर्वेदी आहेत ना, ते चांगले डॉक्टर आहेत, तू त्यांना घेऊन ये। तेव्हा आता राजन म्हणतो की मी डॉक्टरांना घेऊन येतो, तो घाईने निघून जातो। तेव्हा कामिनी आजी जवळ येते आणि म्हणते की काय गं अन्नपूर्णे, उठ, उठ ना, तुला व्रत करायचं आहे ना, उठ ना, झोपलीस काय, अगं कुठे गेली तुझी जिद्द, आणि व्रत करायचं म्हणे व्रत, हे बघ असं व्रत वैकल्य करून मात्र प्रॉपर्टीला चिटकून बसायचं असतं का, अगं सोड गं, तुझं संपलं काही आहे सगळं, आता गपगुमानं परमेश्वराच्या घरी जायचं। अगं बाई तुझं व्रत आहे म्हटल्यानंतर, आणि अरे अरे तुझा उपवास सुद्धा आहे, आणि चल आता मात्र एका माणसाची मी कशी गंमत करते बघ। आता ती वाटीमध्ये बिस्किट घेऊन येते, अन्नपूर्णा आजीचा उपवास तिला मोडायचा असतो, तिच्या तोंडाला बिस्किट लावते आणि म्हणते की अन्नपूर्णे घे, तुला उपवास सोडायचा आहे ना, आणि जबरदस्तीने आता ती अन्नपूर्णाच्या तोंडात बिस्किट भरवत असते। आजोबा नाही नाही करत असतात, पण त्यांना बोलता येत नसतं, हातवरे करून ते कामिनीला थांबवण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा कामिनी त्यांच्यावर सुद्धा ओरडते की काय रे तू का गुरगुरतोस मांजरासारखा, अगोदर मला तुझ्या बायकोची सेवा करून दे, थांब ना। बळजबरीने आणि जबरदस्तीने तिच्या तोंडामध्ये ते बिस्किट टाकते, परंतु अन्नपूर्णाने ते काही खाल्लेलं नसतं, ते शुद्धीवरच नाही, तर बाबांना फार राग येतो। रागाने ते हे सर्व बघतात आणि ही कामिनी मात्र हसत असते। राक्षसी कामिनी मात्र हे पाप कुठे भेटेल इतकं पाप ती करत असते, आणि आता अन्नपूर्णेच्या तोंडात मारते, उडगो करते, रागाने तिचा चेहरा ढकलून देते। तेव्हा बाबांना इतका राग येत असतो, बाबांचं असं होतं की काय उठावं आणि ह्या कामिनीला अगदी धडा शिकवावा। तेवढ्यात मात्र अन्नपूर्णा आजीच्या तोंडातील बिस्किट खाली तेथे मानेवर पडतं। कामिनी म्हणते की आठवलं का तुला, तू माझ्या इथे अशी तोंडावर मारली होती, सेम टू सेम मी सुद्धा अगदी टपक मारली। आता बाबा हातवारे करून मात्र
मात्र कामिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. तर कामिनी आता आजोबांच्यावर सुद्धा ओरडतच येते की तुला किती वेळेस सांगितलं की आवाज बंद कर म्हणून. ती वेळा सांगितलं म्हणून जोरात बाबावर धावते. आवाज करायचा नाही आणि गोंधळ सुद्धा करायचा नाही. विसरलास का तुझी ही अवस्था कोणी केली म्हणून? तर तुला अगोदरच मोडून ठेवलेलं आहे, मग तुझं हे बोट सुद्धा मी मोडून ठेवेल. कळलं तुला आता हे सर्व? तू विसरला असेल तर आठवण करून देते. लक्षात आहे का राजाने एक सुंदर मुलगी पसंत केली म्हणून तू तिला बघायला गेला होता. नंतर आता इकडे बंड्याला सगळं काही माहिती होतं. बंड्या आता धावतच कमळी आणि निंगीकडे येतो. दोघे आता चाललेले असतात. त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो की अगं कमळी, अन्नपूर्णा आजी पडल्या वाटतं. ऐकल्यानंतर आता कमळीला फार मोठा धक्का बसतो. कमळी म्हणते की बंड्या काय बोलतोस आणि हे सर्व तुला कसं कळालं? बंड्या म्हणतो की अगं अनिका फोनवर बोलत होती, ते मी ऐकलं. ती असं बडबडत होती की बरं झालं ते पडल्यात म्हणून. कमळी विचारते की त्यांना लई लागलं तर नाही ना? निंगी म्हणते की थांब मी तिच्याकडे बघतेच. मी म्हणते की अगं निंगी, आता त्यांच्याशी बोलून काही फायदा नाही. आता आपल्याला तिकडे जाणं खूप गरजेचं आहे. निंगी विचारते की अगं कमळे, पण त्यांना आपण तिकडे गेलेलं आवडेल का? कमळी म्हणते की मला माहिती नाही, पुढचं पुढे बघून घेऊ, पण आता गरज आहे तर आता जावं लागेल. मला हकलून दिलं तरी चालेल, पण आता त्यांच्याकडे जाणं खूप महत्वाचं आहे. पण कमळी, निंगी आणि बंड्या सगळेही इकडे यायला निघतात. त्यानंतर आता कामिनी मात्र खूप हसत असते. आजोबांना म्हणते की अरे एवढं सगळं केलं पण तरी सुद्धा तू मेला नाही. एकदम चिवट आहे चिवट. काय माहितीये की दोघं कसे म्हणजे देवाच्या घरून हे जीवदान घेऊन आलेले आहेत. दोघंही मरतच नाहीत. एक गोष्ट, तुझी ही जिद्द कोणत्या कामाची आहे? त्याचा काही उपयोग वगैरे आहे का? मात्र माणसाचा गोळा अगदी खुर्चीवर होऊन पडलेला आहे. जगायचं आहे म्हणून जगतोय आणि तुला तर चांगलेच माहिती आहे की तू बोलू शकत नाही आणि त्याच गोष्टीची मी चांगली मजा घेणार आहे. तर जगलास आणि हट्टाने जिद्दीने जगलास, त्यामुळे आता आपल्या कर्माची फळं तू भोगत राहा. बघ आता मी तुला कसं चढवत ठेवते ते. आणि या म्हातारीचं काय करायचं आहे ते मी पाहते आणि मी एक गोष्ट हिला मारून टाकणार नाही. हिची सुद्धा मी सारखी अवस्था करणार आहे आणि त्या गाडीवर तिला बसायला सांगणार आहे. जेव्हा तो डॉक्टर येईल आणि तो माझा डॉक्टर माझ्या इशाऱ्यावर एक असं इंजेक्शन देईल तर मरणार नाही, पण अशीच तडफडत राहील. तुझ्यासारखी ढक्कल गाडीमध्ये बसून दोघंही फिरा, टक्कल गाडीत फिरत राहा म्हणून कामिनी खूप हसत असते. आणि तेवढ्यात राजन डॉक्टरांना घेऊन येतोय. तर कामिनी लगेच तिचं रूप बदलते आणि म्हणते की डॉक्टर साहेब तुम्ही आलात, देवासारखे आलात, हात वगैरे जोडते. हीच माझी वहिनी आहे बघा जरा. तेवढ्यात मात्र आता डॉक्टर म्हणतात की अरे देवा, यांना लगेच एक इंजेक्शन द्यावं लागेल. तेव्हा आजोबा नाही करत असतात, कारण हा सगळा कामिनीचा डाव असतो. डॉक्टरांना सुद्धा या कामिनीने सांगून ठेवलेलं असतं की असं कोणतं इंजेक्शन द्यायचं आहे की ज्याने अन्नपूर्णा आजी तडफडून मरेल. मग कामिनी मुद्दाम म्हणते की हो का, आणि कसलं इंजेक्शन द्यायचं आहे? राजन विचारतो पण नक्की काय झालेलं आहे? इंजेक्शन देण्यासारखं असं काय झालेलं आहे? किंवा डॉक्टर म्हणतात की हे बघा, इंजेक्शन फक्त एनर्जी बूस्ट करण्यासाठी द्यावं लागेल, कारण यांची प्रकृती खूप खालवलेली आहे. यावरती कामिनी लगेच म्हणते की हो ना, द्यावं तर लागेल. तेवढ्यात मात्र आता डॉक्टर इंजेक्शन द्यायला सुरुवातच करतात. तर कामिनी आता हसत असते. आजोबा नाही करत असतात आणि इंजेक्शन देणार तोच. आता देवकृपेने मात्र कमळी तिथे आलेली आहे. कमळी म्हणते की थांबा डॉक्टर. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की काय? कमळी विचारते की आजींशी काय झालं? तेव्हा डॉक्टरने काय बोलावं तेच काही सुचत नसतं. कमळी म्हणते की त्यांनी पोटाला काही खाल्लेलं नाही म्हणून त्यांची अवस्था अशी झालेली आहे ना, काही झालेले नाही आणि उगाच काही पण औषध तुम्ही त्यांना देऊ नका. तेव्हा आता आजोबांना छान वाटतं, कारण आपली कमळी आली. इंजेक्शन देता राहिलं. तेव्हा आता कामिनी लगेच म्हणते की ही कशी आली इथे? बहिणीने हिला घराच्या बाहेर काढलं होतं, आठवतं ना? लगेच कामिनी कमळीला म्हणते की चल इथे काय आहे तुझं, बाहेर हो. तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघा, मी कुठेही नाही जाणार. आता मात्र आजींना माझी गरज आहे आणि मी त्यांच्यासाठी इथे आलो. बरं वाटल्यानंतर मी इथून जातो, परंतु आता नाही जाऊ शकत. कमळी मात्र डॉक्टरांना जायला सांगते. राजन म्हणतो की ठीक आहे डॉक्टर, जा तुम्ही. जर काही वाटलं तर मी तुम्हाला नक्की फोन करेल. तर निघून जातात. तर कमळी लगेच अन्नपूर्णा आजीच्या जवळ येते, डोक्यावरून हात वगैरे फिरवते, हातामध्ये हात घेते. तर कामिनी म्हणते की हे बघ, माझ्या वहिनीला त्रास देऊ नकोस, चालती हो इथून. चल मी तुला निघ म्हटले ना. तर राजन म्हणतो की आत्या शांत राहा, कमळी इथून कुठेही नाही जाणार, लक्षात ठेव. कामिनी म्हणते की राजन अरे तू चुकतोस. राजन म्हणतो की आत्या मी तुला सांगून ठेवतो, उगाच मला आवाज चढवायला लावू नकोस. कामिनी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जो गोंधळ घालायचा आहे तो तुम्ही घालू शकतात, परंतु माझ्या वहिनीला काही व्हायला नकोय. रागाने आता तावताव बाहेर जाते. त्यानंतर आता इकडे नयनतारा आणि रोहित काहीतरी डिस्कशन करत आहेत. मी म्हणतो की हो, मला अनिकाचं प्रोजेक्ट आहे ते खूपच आवडलं, त्यामध्ये खूप काही आता अगदी ऐकण्यासारखं होतं. आता नयनतारा म्हणते की अरे रोहित तसं काही नाही, पण बरेच स्टुडंटचं मला प्रोजेक्ट आणि त्यांच्या आयडियाज वगैरे सगळं काही आवडलं. कमळीचं प्रेझेंटेशन आणि आयडिया प्रोजेक्ट वगैरे सगळं काही चांगलंच होतं, पण आता मात्र इन्व्हेस्टरला इन्व्हेस्ट करायचं नव्हतं, मग तरी सुद्धा बेटर होतं. रोहित म्हणतो की हे बघ, अगोदर आई इन्व्हेस्टर विचार करतात, तो प्रॉफिटचा विचार करतात. तू सांग की ह्या प्रोजेक्ट मधून त्यांना प्रॉफिट नक्की काय मिळणार होतं आणि
आपण सुद्धा काय उत्तर देणार होतो की खेड्यातल्या मुलांसाठी आपण शाळा काढतोय म्हणून. हे बघ आई, आपण बिझनेस करतो, एनजीओ वगैरे नाही चालवत. त्यावरती नयनतारा म्हणते की अरे कम डाऊन, आता हे सगळं बोलून तरी काय उपयोग आहे बरं. कमळीचं प्रेझेंटेशन तसंही सिलेक्ट झालेलं नाहीच. जरीही झालं असतं यावर्षी मात्र कमळी पास नाही होणार आणि सगळं काही तुझ्या मनासारखंच झालं असतं. तर रोहित म्हणतो की बरं झालं मी तिथे वेळेवर पोहोचलो, इतर त्या कमळीला तुम्ही विनर म्हणून डिक्लेअर केलं असतं. तेव्हा आता रोहित म्हणतो की हे बघ, उद्या मात्र आपले फॉरेन जे काही क्लायंट आहे त्यांच्यासोबत मीटिंग आहे, सगळं काही मी आता ठरवतोय. आणि राधिकाला आवाज देऊन म्हणतो की कुणाला तरी माझ्यासाठी कॉफी पाठवून द्यायला सांग, आणि रूम मध्ये निघून जातो. त्यानंतर मात्र इकडे रागिनी आणि अनिका कामिनी एका रूम मध्ये आहेत. रागिनी म्हणते की मी तुला सांगून ठेवते, कमळी फेल होऊ शकत नाही, कारण अनिका ती तुझ्यासारखी मूर्ख नाही. आता अनिकाला मूर्ख म्हटल्यानंतर राग येतो आणि मॉम नीट बोलायचं माझ्यासोबत. रागिनी विचारते की काय करशील तू, व कामिनी त्यांना म्हणते की काय ग, काय कुत्र्या मांजरासारखं भांडतात. दोघींनाही शांत राहायला सांगते. हे बघ अनिका, मी तुझ्याशी बोलते, तुला काय हवं आहे. अनिका म्हणते की मला एक गोष्ट हवी आहे की मी एक्झाम मध्ये पास व्हावी आणि ती गावचप नापास व्हावी. तुम्हाला भीती वाटते की मी त्या एक्झाम मध्ये काय गोंधळ घालून ठेवला आणि त्या गावचपने काय मध्ये मध्ये केलं, हेच मला कळत नाही नक्की काय होईल ते. तेव्हा आता कामिनी तिला म्हणते की अनिका तू पास होशील, त्याचं काय करायचं आहे मी पाहते, तू नको काळजी करू. तुम्हाला दोघींना मात्र मी जे काही सांगते ना ते करावं लागेल. त्यानंतर कमळी आता अन्नपूर्णा आजींच्या रूममधून आजोबांच्या जवळ असते किचन मध्ये. आजोबांना म्हणते की मी आजींजवळ थांबते. आता आजोबा मात्र त्यांना बोलता येत नाही, परंतु खानाखुणा करून आणि तोत्र्या आवाजात ते कमळीला मात्र कामिनीबद्दल सांगत असतात. कमळी विचारते की आजोबा काय झालं, मला नक्की काय सांगायचं आहे. तेव्हा आता कमळीला कळतं की आजींचं व्रत, आणि ती आजोबांना विचारते की आजीच्या व्रताबद्दल तुम्ही मला विचारता, सांगतात की काय राजन काकांसाठी ते हे व्रत करत होत्या हो की नाही. तेव्हा आता बाबा काहीतरी म्हणतात. आजोबा म्हटल्यानंतर आता लगेच कमळी म्हणते की कडू आजी. कमळी विचारते की आजोबा तुम्ही नक्की काय बोलतात, सांगा बरं व्यवस्थित. आता आजोबा मात्र हाताला हात लावून दाखवत असतात. तर कमळीला असं वाटतं की मी तुमच्यासाठी तेल आणलेलं आहे मसाज करण्यासाठी, मी ते तुम्हाला लावून देते, तर मी आलो. आता आजोबांना ते सगळं काही सांगायचं असतं पण त्यांना सांगता येत नाही. तर कमळी म्हणते की आजोबा शांत व्हा बरं, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही त्रास करून घेऊ नका, मी आहे ना, जरा शांत व्हा, मी आहे आजींजवळ बसे. तेव्हा आता मनात आता आजोबा म्हणतात की कमळी अगं तू इथून जाऊ नको, खरंच खूप गरज आहे इथे प्लीज. आणि त्यानंतर आता कमळी अन्नपूर्णा आजींच्या रूम मध्ये येते. आजींचे पाय दाबत असते आणि म्हणते की आजी, मला माहिती आहे की तुम्ही हे व्रत आजोबांसाठी आणि राजन काकांसाठी केलेलं आहे. खरं तर एवढं अवघड व्रत करण्याची काय गरज होती बरं. तुमचा देवावर विश्वास आहे, मग देवाला आणखीन काय पाहिजे असतं की जर तुम्हाला काही झालं तर. आणि हे बघा आजी, तुम्हाला आता लवकरच बऱ्या होणार आहात, सगळं ठीक होणार आहे, मी सगळं नीट करणार आहे. आजी तुमचं अर्धवट राहिलेलं व्रत मी पूर्ण करणार आहे. तेव्हा आता कमळी त्या व्रताला सुरुवात करते. राजन म्हणतो की कमळी हे बघ, अगोदर काहीतरी खाऊन घे आणि मग ते व्रत पूर्ण कर. मला सुद्धा कळालेलं आहे की तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही म्हणून. कमळी म्हणते की हे बघा काका, आजींचं निर्जली व्रत होतं, मग मी सुद्धा तसाच उपवास करणार. तेव्हा आता कमळी लगेच व्रत करायला निघून जाते. तर राजन म्हणतो की कमळी अगं तूच या घरची नात असायला हवी होतीस, जर असं झालं असतं तर मी धन्य झालं असतो ग. त्यानंतर इकडे नयनतारा विचार करत आहे. तर ऋषी येतो. ऋषी आता नयनताराला विचारतो काय झालं. तर नयनतारा म्हणते की ऋषी, अरे एका गोष्टीचा सतत विचार करते, मला सांग की कमळीचं प्रेझेंटेशन आहे तर ते तू लिहून दिलं होतंस, तिचं स्पीच तू रेडी केलं होतंस ना. तेव्हा आता ऋषी म्हणतो की सिरियसली आई, तुला सगळं असं वाटतं का तिला ह्या सगळ्याची गरज आहे म्हणून मी कोणाला असं म्हणजे सपोर्ट करेल असं तुला वाटतं का. ती जे काही बोलत होती ते अगदी मनापासून बोलत होती, गेल्या अनेक वर्षापासून ते तिचं स्वप्न आहे. तेव्हा नयनतारा म्हणते की ऋषी, इतकं सगळं काही झालं, मी तुला इतकं समजावलं, पण तरी सुद्धा अजूनपर्यंत तू तिच्या स्वप्नांचा विचार करतोस. माझं सोड, तू अन्नपूर्णा आजींना मानतो, अरे मग त्या बाईचा सुद्धा ह्या मुलीने विश्वासघात केलेला आहे, लक्षात घे. तरी सुद्धा तू अजूनपर्यंत तिच्याच मागे लागलेला आहे आणि तिच्याबद्दलच बोलतो. तेव्हा ऋषी म्हणतो की आई, मी तुला अनेक वेळा सांगितलं ते सगळं एक काहीतरी गैरसमज होते आणि आज ना उद्या अन्नपूर्णा आजींचा राग जाणार आहे, त्यांना सुद्धा सगळ्या काही गोष्टी क्लिअर होतील. त्यामुळे तू सुद्धा तिच्याबद्दल जे काही ग्रह केलेले आहे तर सगळे ग्रह आता बाजूला ठेव आणि प्लीज आई एकदा तिच्याकडे फ्रेश नजरेने पहा, मग तुला कळेल की ती किती चांगली आहे ते. असे बोलून मात्र आता ऋषी आपल्या रूम मध्ये निघून जातो. त्यानंतर इकडे रागिनी कामिनीला म्हणते की आई, ती थेरडी आणि ती गावछप जर एकत्र आली, त्यांची कट्टी जर जमली, आपल्या सगळ्यांना किती भारी पडेल हे तर तुम्हाला दोघींना माहितीच असेल. त्यामुळे आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. अनिका म्हणते की त्या गावछपचं काहीतरी आहे, आपण बघून घेऊ. हो तर तू रिझल्ट कडे लक्ष दे, मंडेला रिझल्ट आहे आणि त्या रिझल्ट मध्ये मी फर्स्ट यायला हवी आणि गावछप मात्र फेल झाली पाहिजे. आणि हे बघ, आता हे सर्व करण्यासाठी आपल्याकडे फक्त एकच दिवस बाकी आहे. अनिका म्हणते की हे बघ, ती मॅड आजी आहे ती आता ठीक नाही, ती गावछप मात्र तिच्या सेवेमध्ये बिझी आहे, तिच्या व्रतामध्ये. तेव्हा मौका तर आपल्याला चांगलाच आहे. तेव्हा आता कामिनी म्हणते की सगळं काही सेट होईल, तुम्हाला दोघींना फक्त मी सांगते ते करावं
लागेल आणि का रागिणीला जवळ बोलवते. तर कामिनी म्हणते की सांगते, किती काही झालं तरी त्या कमळीचं व्रत मी पूर्ण नाही होऊन देणार. त्या कमळीचं व्रत कसं पूर्ण होणार नाही याची जबाबदारी माझी असेल. तेव्हा मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे पुढच्या भागामध्ये